पुलाला चिटकूनच माझी 21 मीटरचा रस्ता आहे। मी इथं अमर उपोषणला उद्यापासून बसणार आहे। 14 तारखेला ब्रिज पाडणार आहे, त्यामुळे हे महानगरपालिका धावपळ चालू केलेली आहे आणि न्याय प्रविष्ट असलेल्या जागेवर महानगरपालिकेनं ते 54 मीटर रस्त्याचं काम चालू केलेलं आहे। आम्ही इथनं रहदारी करू देणार नाही। मरियाई चौकातील ब्रिटिशकालीन रेल्वे पूल काही दिवसात पाडण्याची तयारी करत आहे। त्यापूर्वी पालिका प्रशासनाने मंगळवेढा मार्गे जाणाऱ्या वाहनाची पर्यायी व्यवस्था करावी अशी सूचना रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आल्यानंतर पालिका प्रशासनाकडून जुना पुणा नाका येथील छत्रपती संभाजी महाराज चौक ते सोरेगावकडे जाणारा बहुचर्चित 54 मीटर रस्ता दुरुस्ती करून वापरात आणण्याची सूचना करतात पालिका प्रशासनाकडून 54 मीटर रस्ता रेखांकन करण्यास सुरुवात केली। त्या नव्या रेल्वे पुलाच्या डाव्या बाजूला असणाऱ्या मुक्ताई मंदिराच्या लगत असणारी 40,000 स्क्वेअर फूट जमिनीचे मालक विकास धुम्मा यांची आहे। 5 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत जमीन मालकास जमिनीचा रेडी रेकनर प्रमाणे मोबदला द्यावा, पालिकेकडे पैसे देण्याची सोय नसेल तर एखाद्या वित्तीय संस्थेकडून घेऊन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। पण ठरावाप्रमाणे पालिका प्रशासनाकडून योग्य जमिनीचा मोबदला देण्यास तयार नाही। या जमिनीच्या बदल्यात TDR घ्यावा, अन्यथा आपत्ती व्यवस्थापनेच्या कायद्याअंतर्गत आम्ही तुमची जमीन घेऊ अशी धमकी पालिका प्रशासनाकडून संबंधित जमीन मालकास दिली जात आहे। आम्ही देखील पालिका प्रशासनास मदत करण्यास तयार आहोत, पण पालिका प्रशासन आमचे आर्थिक नुकसान करण्यात व्यस्त आहे। TP4 फायनल प्लॉट क्रमांक 129 54 मीटर रस्त्या अवंतीनगरच्या डावीकडील बाजू ह्या क्षेत्रामधून आमच्या क्षेत्रामधून हा 54 मीटरचा रस्ता बाधित होत आहे। तिची जागा 40,000 स्क्वेअर फूट आहे बाधित होती जागा। त्या सोलापूर महानगरपालिकेच्या 17/2/2022ला ठराव मंजूर झालेला आहे। ती शिवसेना हा ठराव पास होऊन त्याचा GR महानगरपालिकेला मिळालेला आहे आणि त्याची नुकसान भरपाई 54 कोटी रुपये हे मंजूर झालेले आहे। ते प्रस्ताव 54 कोटी रुपये 54 मीटरसाठी असं प्रस्ताव पाठवलेला होता। तर पैशाच्या स्वरूपात आम्हाला नुकसान भरपाई आम्ही मागत आहोत। जमिनीचा मोबदला हा पैशाच्या स्वरूपात मागत आहोत। यापूर्वी आम्हाला पालिकेने आमच्या जमिनीच्या बदल्यात आम्ही TDR घेतला होता, तो आम्हाला फायदेशीर ठरला नाही, तेव्हा आम्ही पुन्हा TDR घेण्यास तयार नाही। पालिका प्रशासनाने आता ठरावाप्रमाणे रोखीनेच करावा। 14 तारखेला ब्रिज पाडणार आहे, त्यामुळे हे महानगरपालिका धावपळ चालू केलेली आहे। आता ह्या 54 मीटर रस्त्यावर आमच्या शेतातल्या आमच्या हद्दीतल्या आमच्या ह्याच्यात असलेलं आणि न्याय प्रविष्ट असलेल्या जागेवर महानगरपालिकेनं ते 54 मीटर रस्त्याचं काम चालू केलेलं आहे आणि आमचा विषय हे नसताना मुलाखत दिलीत की 6 तारखेला इथनं रस्ता चालू होत आहे म्हणून। वारंवार सांगून देखील पालिका प्रशासन आमच्या जमिनीचा योग्य मोबदला देण्यास तयार नाही। 54 मीटर रस्त्यावरील मुक्ताई नगर जवळील असलेल्या जमिनीचा वाद हा न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे, तेव्हा आम्ही आमच्या जमिनीवरील वहिवाट होऊ देणार नाही। असे झाले तर 54 मीटर रस्त्याचे काम थांबणार आहे। त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून मरियाई चौकातील ब्रिटिशकालीन पुलाचे पाडकाम थांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आम्ही आज मी महानगरपालिकेला सांगू इच्छितो अधिकाऱ्यांना की आमच्या जागेतनं तुम्ही वाहन वगैरे घेऊन जात असता, उद्यापासून हे सगळं थांबवा, नाहीतर आम्ही सगळेजण तिथं पुलापाशी येऊन बसणार आहे। आम्ही इथनं रहदारी करू देणार नाही। हा जो रस्ता आहे महापालिकेला दिलेला TDR रस्ता, त्या रस्त्यातून त्यांनी बळजबरी पुलाखाली जायचा प्रयत्न करत आहेत, पण पुलाला चिटकूनच माझी 21 मीटरचा रस्ता आहे आणि त्याच्या बाबतीत जर मला असं काही ह्यांनी गैरप्रकार करून मला हॅरेसमेंट करत असेल तर मी जे काय करायचं ते कोर्टामार्फतच होऊ दे आणि मी ह्या गोष्टीला सहमत नाही आणि मी इथं अमर उपोषणला उद्यापासून बसणार आहे। माझ्या जमिनीची नुकसान भरपाई पैशाच्या स्वरूपात मला पाहिजे। शहरात होणाऱ्या उड्डाण पुलाच्या कामासाठी पालिका प्रशासन वित्तीय संस्थेकडून कर्ज उभारून देत असेल तर मग 54 मीटरच्या रस्त्यासाठी पालिका प्रशासन कर्ज उभारणार नाही का? आपत्ती व्यवस्थापनेच्या कायद्याची भीती घालत पुन्हा दंडेलशाही करणार का? वेळेच्या आत 54 मीटर रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास पालिका प्रशासनाला नामुष्कीला तोंड द्यावे लागणार आहे, हे मात्र नक्की।